वांग्याची भाजी बनवण्यासाठी पहिले वांगे असे सपासपा कापून घ्या. त्याच्यानंतर कढाईमध्ये तेल घालून घ्या. आणि आता थोडा कांदा मस्त काळा काळा परतून घेऊ आपण मस्त चकाचकमध्ये. जरा व्हायचे ना व्यवस्थित परतायचा बरं. काळा दिसला पाहिजे, थोडा लाल लाल दिसला पाहिजे. हे बघा असं लाल लाल कलर आला का मग त्याला काढून घ्यायचं मस्त ताटलीमध्ये. थोडा त्याच्या बरोबर आहे ना लसूण पण भाजून घेऊ आपण, म्हणजे कसं चमचमीत मस्त एक नंबर. हे असं एका बाजूला काढून घेऊ आपण. आपल्याला आता खोबरं भाजून घ्यायचंय. खोबरं त्याच कढईमध्ये आपण थोडंसं खोबरं घेतलं बरं. चांगलं त्याला पण लाल लाल भाजून घेऊ आपण मस्त चकाचक मध्ये. हे बघा खोबरं कसं चकाचक भाजलंय लाल मध्ये. आता त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घेऊ आणि वांग परतून घेऊ मस्त. त्याच्या आधी जिरं टाकू थोडं. फाडाफाडाफाड करायला लागलं जिरं का लगेच वांग सोडायचं वरून सपकान दिशी. असं बघा हे वांग शिजायला टाकून देऊ आपण. आता वाटण बनवायला घेऊ मस्त चकाचकमध्ये. मिक्सरचं भांडं चांगलं धुवून पुसून घ्या बरं. त्याच्यात आपण घालू जरा खोबरं, कांदा, लसूण, थोड्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ 7-8-10. तुम्हाला जसं लागेल तिखट तसं घ्या. आणि थोडं शेंगदाणा घालून घेऊ भाजलेलं मस्त चकाचकमध्ये. मस्त भारी लागेल बघा खायला. वरून थोडा ना कोथिंबीर देऊ मस्त. याचं वाटण करून घ्यायचं बघा असं चकाचक. जरा व्हायचं वांग पण चेक करायचं बा शिजलं का नाही शिजलं. नाही तर जळून जाईल आणि तुम्ही तिकडं वाटण काढत बसाल. आता वाटण त्याच्यात टाकून घ्यायचं मस्त. गादा गादा शिजवायचं तेल सुटूस तोपर्यंत. जरा तेल सुटलं का लागल तसं पाणी ॲड करू आपण त्याच्यात. ग्रेव्ही कन्सिस्टन्सी बनवू ग्रेव्हीची आपण. थोड्या वेळ झाकून ठेवायचं बरं. तेल सुटायला लागलं का मग पाणी ओतायचं त्याच्यात. गरम पाणी ओतायचं बरं का, पण थंड पाणी नाही ओतायचं. मग त्याच्या आधी थोडा मसाला टाकायचा राहून गेला बरं. थोडं आपण आहे ना हळद, लाल मिरची, काळं तिखट टाकून घेऊ थोडं. आणि मग पाणी ओतू त्याच्यात वरून सापा. जरा शिजून घेऊ थोडंसं. लागलं का लगेच परतून काढून घेऊ मस्त. थोडंसं चवीनुसार मीठ टाका तुम्हाला जसलं तसं. जास्त नका टाकू नाही तर खारट होईल बरं. हां बघा असं बता शिजलं पाहिजे वांग. आता बघा असं वाटीत काढून घ्या आणि खाऊन घ्या.